कुख्यात जर्मन जापान गैंग के सदस्य कल्लू खान और उसके साथी अरविंद उर्फ बंटी कलम्बे को पुलिस ने गिरफ्तार किया है। इन दोनों ने अंबासरी थाने की महिला पुलिसकर्मी रूपाली रुपेश कलम्बे के घर सेंध लगाकर 2 लाख रुपए के गहने चुरा थे। घटना 2 फरवरी को हुई, जब रूपाली अंत्येष्टि में शामिल होने गई थी और घर पर उसके ससुर अकेले थे। सीसीटीवी फुटेज और जांच के बाद पुलिस ने आरोपियों को पकड़ लिया और उनके पास से 1.5 लाख रुपए का माल बरामद किया। कुख्यात जर्मन जापान गैंग के सदस्य कल्लू खान और उसके साथियों ने अंबासरी थाने की महिला पुलिसकर्मी के घर सेंध लगाकर 2 लाख रुपए के गहने चुरा लिए थे। क्राइम ब्रांच के यूनिट 2 ने कल्लू खान और उसके साथी अरविंद उर्फ बंटी कलम्बे को गिरफ्तार किया है, जबकि उनका साथी भारत भारद्वाज, जो राजनांदगांव छत्तीसगढ़ का निवासी है, वह फरार है। कल्लू खान इस गैंग का चर्चित सदस्य है, जो पहले शहर के अपराध जगत में आतंक मचाए हुए था। उसके खिलाफ हत्या के प्रयास और हफ्ता वसूली जैसे कई मामले दर्ज है। बंटी और भारत भी पेशेवर अपराधी हैं, जिनकी दोस्ती जेल में हुई थी। जेल से रिहा होने के बाद तीनों ने मिलकर चोरी और अन्य अपराधों को अंजाम देने की योजना बनाई थी। 2 फरवरी को दाभा निवासी और अंबाजरी थाने में तैनात रूपाली रुपेश कलम्बे इनके रिश्तेदार के निधन के कारण वह अंत्येष्टि में शामिल होने गई थी और घर पर उसके ससुर थे, जो शाम को टहलने गए थे। इसी दौरान आरोपियों ने घर का ताला तोड़कर चोरी की घटना को अंजाम दिया। जब रूपाली घर पर लौटी तो उसे घटना का पता चला। पुलिस ने सीसीटीवी फुटेज और लोकेशन जांच कर आरोपियों को गिरफ्तार किया। कल्लू और बंटी के पास से 1.5 लाख रुपए का माल और एक दोपहिया वाहन बरामद किया गया है। आमच्या महिला कर्मचारी रुपाली कळंबे राहणार गिटकधान हद्दीमध्ये यांच्या राहत्या घरी चोरी झाली होती. त्या सदर चोरीचा आम्ही पोलीस स्टेशनच्या पॅरलल समांतर तपास करत असताना प्राप्त सीसीटीव्ही फुटेज आणि इतर जो तांत्रिक तपास आहे तो करून ह्यातील आरोपी निष्पन्न करण्यात आले होते. आरोपींची नावं कल्लू खान उर्फ जर्मन खान राहणार उप्पलवाडी, अरविंद उर्फ बंटी अशोक घनसुरे राहणार कुशीनगर पोलीस ठाणे जरीपटका हद्द आणि तिसरा आरोपी आहे यांचा सहकारी भारत भारद्वाज. ह्यापैकी कल्लू खान आणि अरविंद उर्फ बंटी घनसुरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं गुन्ह्यात चोरी केलेला माल रिकवर करून पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेला आहे पुढील कारवाई कामी. यातील फरार आरोपी भारत भारद्वाज याचा अजूनही आम्ही शोध घेतो आहे. सदरील महिला आणि तिचे घरचे नातेवाईक हे दिनांक 2 फेब्रुवारी रोजी बाहेर गेलेले असताना त्यांच्या बंद घराचं कुलूप तोडून आरोपितांनी घरात प्रवेश करून आणि घरातली चोरी केलेली आहे. चोरी गेलेल्या मालापैकी सोन्याची अंगठी, सोन्याचं मंगळसूत्र आणि इतर जे इमिटेशन ज्वेलरी होती, टायटन कंपनीचं घड्याळ होतं, हे आरोपींच्याकडनं रिकवर करण्यात आलेलं आहे. आणि ह्या कामगिरीमध्ये आमचे क्राईम ब्रांच युनिट 2चे पोलीस उपनिरीक्षक श्री मनोज राऊत, त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार नरेश तुंबडा, पोलीस हवालदार गजानन कुबडे, पोलीस नाईक प्रवीण शेळके, पोलीस नाईक कमलेश गणेर, पोलीस अंमलदार सुरेश तेलेवार, पोलीस अंमलदार आशिष धंद्रे, पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण, महिला पोलीस अंमलदार शिशुकला नाईक अशा सर्वांनी आपली योग्य कामगिरी करून हा गुन्हा उघडकीस आणण्याकरता कठोर परिश्रम केलेले आहे. कल्लू खान, अरविंद आणि भरत भारद्वाज हे तिघं पण रेकॉर्डवरचे आरोपी आहेत. ह्याच्या पूर्वीचे पण विविध गुन्हे दाखल आहेत आणि ह्या लोकांची ओळख एकमेकांशी मध्यवर्ती कारागृह नागपूर येथे झालेली आहे आणि त्याच्यानंतर हे लोक जेव्हा बाहेर आले त्याच्यानंतर ह्या लोकांनी हा एकत्रित गुन्हा केलेला आहे. याच्यापैकी भरत भारद्वाज हा राजनांदगाव छत्तीसगडचा आहे. याच्यामध्ये आमच्या संपूर्ण टीमनी PSI राऊत यांच्या लीडरशिपमध्ये अतिशय क्लिष्ट असा तांत्रिक तपास केलेला आहे. ज्या काही प्राप्त सीसीटीव्ही फुटेज होता त्यांच्यामध्ये त्याचं विश्लेषण करून योग्य जे काही त्यांनी टेक्निकल मदत घेऊन तो उघडकीस आणलेला आहे. हे रेकॉर्डवरचेच आरोपी आहेत आणि हे लोक वारंवार अशा पद्धतीचे गुन्हे करता आहेत. तर ह्यांच्यावर आता कडक पुढील कारवाई करण्याचं आम्ही तजवीज ठेवलेली आहे. कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ निशा पंचवानी की रिपोर्ट।